भारतातील इतिहास लेखनाच्या परंपरा या विषयाकडे वळणार आहोत. आणि आपण बऱ्याच सिरीजपासून भारतामध्ये ज्या विविध इतिहास लेखनाच्या परंपरा आहेत आणि त्याच्यामध्ये उपलब्ध असलेले जे विविध साहित्य आहे, ते संपूर्ण भारतीय म्हणजे पॅन इंडियन लेव्हलचं जे काही उपलब्ध आपल्याकडे साहित्य आहे, त्या सगळ्या साहित्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आपण अ, वेगवेगळ्या पद्धतीने साहित्यिक, भाषिक आणि ज्याच्यातून प्रारंभिक भारताचा इतिहास रचला जाईल, मध्ययुगीन भारताचा इतिहास रचला जाईल, अशा पद्धतीच्या साहित्याचा सुद्धा आढावा घेतला. ज्यामध्ये धार्मिक, धर्मनिरपेक्ष अशा सर्व साहित्याचा पुराणं, संस्कृत, तामिळ, पाली हे सगळे जे काही भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरांचा वारसा सांगणारे आणि याच्याद्वारे आपल्याला प्रारंभिक भारताच्या इतिहासासंदर्भातली एक अत्यंत वेगळी मूलभूत अशी माहिती मिळते, की जी इतिहास या ज्ञानशाखेच्या संदर्भात अत्यंत म्हणजे त्याच्यावर जो युरोपियन प्रभाव किंवा युरोपियन आरोप जो आहे, की हे जे काही संसाधन आहेत, ती तेवढी प्रगल्भ अशी संसाधन नाहीत. तरीसुद्धा याच्यामध्ये असलेली अंतर्निहित जाणीव अधोरेखित करणे, हे आपल्या सीरीजचं, हे आपल्या लेक्चरचं आणि हे आपल्या या व्याख्यानांचं विशेषतः हा जो काही टायटल आहे, की प्राचीन भारत इतिहास लेखन शास्त्राचा ज्या परंपरा आहेत, त्या समजून घेण्यामागचा मूळ उद्देश आहे. आणि युरोपियन साच्याच्या इतिहासाच्या व्याख्येनुसार जरी समजा हे जे काही संसाधनं, सोर्सेस ऑफ हिस्ट्री आपण अभ्यासतोय, ते बसत नसले तरी यांच्यामध्ये असलेली अंतर्निहित ऐतिहासिक जाणीव ठळकपणे अधोरेखित होते. आणि आपल्याकडे असे इतिहासकार तयार होण्याच्या अगोदर मूलतः इथल्या सगळ्या समाजव्यवस्थेमध्ये ही जी काही मंडळी होती, ज्यांचा आपण आढावा घेतोय, ती इतिहासकार त्या काळातले इतिहासकार म्हणूनच गणले गेले. आणि सध्या आपण जो काही मॉड्यूल भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरांमध्ये प्रादेशिक इतिहास लेखनामध्ये कुठली अशी साधनं आहेत, की ज्याच्यामुळे त्या प्रदेशाचा आणि त्या पर्यायाने संपूर्ण भारताच्या इतिहास लेखनामध्ये जे कमकुवत दुवे आहेत, ते जोडण्यासाठी मदत होईल. तर अशा पद्धतीचा आपण आढावा घेतोय आणि मागच्या काही लेक्चरपासून आपण प्रादेशिक इतिहासावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामध्ये आपण चरण, भाट, ओके, अशा पद्धतीचे जे काही राजस्थान, गुजरात याच्यामधल्या ज्या परंपरा आहेत त्या अभ्यासल्या, की ज्या प्रादेशिक भाषेमध्ये आहेत. ओके. दख्खनमधल्या काही परंपरा ज्या आहेत त्या बघितल्या. आज आपण प्रामुख्याने शिवाय कुलग्रंथ जे होते बंगालमधले, हे कुलग्रंथ, चारण, भाट साहित्य, पंडोंचे रेकॉर्ड, ब्राह्मण जे पंडा असायचे त्याचे जे रेकॉर्ड्स असायचे, हे सगळे रेकॉर्ड्स आणि हे सगळे संसाधनं इतिहास लेखनाला, त्या विशिष्ट प्रदेशाच्या इतिहास लेखनाला एक महत्त्वाचा पैलू देतात आणि त्याच्यामध्ये असलेली अंतर्निहित जाणीव सुद्धा अधोरेखित करतात. वेगळ्या अर्थाने हे जे काही चारण, भाट, पंडव, कुलग्रंथ ही जी काही माहिती नोंदवणारे लोक होते, तेच खरं तर प्रारंभिक कार म्हणून त्याला आपण म्हटले जाऊ शकतो. जरी समजा त्यांच्यामध्ये असलेलं इतिहासाची ज्ञानशाखा म्हणून असलेल्या पद्धतीशास्त्राचा जरी अभाव असला, तरी काहीतरी जतन केलं पाहिजे. ते जतन करण्याच्या उर्मीतून आणि काही अधिकर्ता किंवा कमिशन असे रेकॉर्ड्स होते. ते जरी असले तरी याच्यातून आपल्याला एक त्या प्रदेशातला एक वेगळा इतिहास समजण्यासाठी निश्चितच मदत होते. तर त्या संदर्भातला आज आपला जो प्रमुख इतिहासाचा स्रोत आहे, तो आहे बखर आणि बुरंजी. ओके. बखर आणि बुरंजी या सुद्धा इतिहासाचे साधनं आहेत. ओके. आणि ही इतिहासाची साधनं पुन्हा प्रादेशिक आहेत. ओके. म्हणजे बखर हे तुम्हाला सर्व भारतीय परिप्रेक्षकामध्ये किंवा संपूर्ण पॅन इंडियन लेव्हलवर आढळणार. तसं बुरंजी हे सुद्धा काही विशिष्ट प्रदेशाचाच भाग आहे. त्यामुळे ह्या लोकपरंपरा आहेत इतिहास लेखनाच्या, इतिहास जतन करण्याच्या. ओके. आणि आतापर्यंत आपण जी काही इतिहासाची साधनं म्हणून मान्य केली, त्याच्यामध्ये आपली ऐतिहासिक जाणीव, त्याच्या संदर्भातला आपला महत्त्वाचा परिप्रेक्ष्य आहे. तोच परिप्रेक्ष्य आपण या साहित्याला सुद्धा लावणार आहोत किंवा लावतो. त्यामुळे काटेकोर इतिहास लेखनाच्या पद्धतीशास्त्रानुसार काही मर्यादा बखर आणि बुरंजीच्या सुद्धा आहेत. परंतु त्या मर्यादा अधोरेखित करून सुद्धा आपल्याला या विशिष्ट प्रदेशाचा इतिहासाचा उलगडा आणि त्याच्यामध्ये वेगळ्या घटनांचा जो आढावा घेण्यात आलेला आहे, त्याची माहिती नक्कीच मिळते. तर बखर हे प्रामुख्याने
महाराष्ट्र या प्रदेशाच्या संदर्भातलं इतिहासाचं साधन आणि साहित्य म्हणून गणलं गेलेलं आहे. तर त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत. आणि बुरंजी हे आसाम या प्रदेशातलं साहित्य जतन करण्याचं, लोकसाहित्य जतन करण्याचं आणि ते त्या काळातले जे काही रेकॉर्ड्स आहेत ते जतन करण्याचा एक प्रकार, की जो खरं तर 13व्या शतकापासून सुरू झालेला होता. तर तो महत्त्वाचा प्रकाराचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करू. तर बखर आणि बुरंजी हे दोन्ही इतिहासाचे स्रोत आपल्याला महाराष्ट्र आणि आसाम या दोन प्रदेशाच्या इतिहासाचा उलगडा करण्यासाठी मदत करतात. आणि त्यामुळे बखर आणि बुरंजी हे आपले अभ्यासाचे विषय किंवा लेक्चरचा विषय आज असणार आहे. आता बखर आणि बुरंजी याचे शब्दशः अर्थ, स्वरूप आणि नेमका कुठल्या काळाशी संबंध आहे याची सुद्धा आपल्याला जाण असणं गरजेचं आहे. त्यामुळे बखर हा जो काही घटना रेकॉर्ड करण्याचा, जतन करण्याचा प्रकार आहे, तो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि त्या काळातला दख्खन हा जो प्रदेश आहे, या प्रदेशातला प्रकार आहे. ओके. आणि हा पूर्णतः म्हणजे प्रामुख्याने तो मराठी या भाषेमध्ये लिहिला गेलेला इतिहासाचं साधन आहे, बखर. त्यामुळे बखर हे मराठीमध्ये, परंतु त्याच्यामध्ये अजून काही गोष्टींचं मिश्रण सुद्धा आढळतं. म्हणजे वर्तमानातली जी मराठी भाषा आहे, तशी भाषा न असता त्यामध्ये आपल्याला मराठी, पर्शियन्स आणि संस्कृत याचं मिश्रण आपल्याला काही बखरींमध्ये आढळतं किंवा या सगळ्यांच्या मिश्रणातून तयार झालेली जी मराठी आहे, ती आपल्याला बखरीची भाषा म्हणून समोर येते. ओके. बुरंजी जी आहे ती अहोम साहित्याचं किंवा अहोम या राजवंशाचं, घराण्याचं, त्या काळाचं दर्शन घडवते, की जी थाई भाषामध्ये आपल्याला बुरंजी आढळून येतात. तर बुरंजीचा आणि बखरीचा काही गुणधर्म किंवा काही पद्धतीच्या त्याच्या पद्धती म्हणून आपल्याला समान आढळतात. आणि या दोन वेगळ्या प्रदेशाच्या वेगळ्या पद्धतीचा इतिहासाची नोंद या बुरंजी आणि बखरी आपल्याला घेताना दिसतात. त्यामुळे बुरंजीचा जो कार्यकाळ आहे तो जवळजवळ 13व्या शतकापर्यंत मागे जातो. ओके. आणि बखरीची लिखाणाची परंपरा ही सुद्धा जवळजवळ 15व्या शतकापासून या दख्खनच्या प्रदेशामध्ये आपल्याला आढळते. पण प्रामुख्याने 17व्या शतकाच्या नंतर आणि 19व्या शतकापर्यंत, विशेषतः 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते 19व्या शतकापर्यंत आपल्याला बखरींचं लिखाण हे मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतं. आणि बखर हा एक जे काय फॉर्म आहे साहित्य इतिहास जतन करण्याचं, त्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या त्या काळातल्या असलेल्या पर्शियन दरबार असायचे. त्या दरबारामध्ये ज्या गोष्टी जतन करण्यासाठी वापरल्या जायच्या, तवारीख वगैरे, या सगळ्यांचा प्रभाव आपल्याला बखरींच्या स्वरूपावर सुद्धा आढळतो. त्यामुळे मूलतः बखर आणि बुरंजी हे आसाम आणि महाराष्ट्र या प्रदेशातला प्रादेशिक इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत मोलाची भर घालतात. म्हणून आपण आज भारतातील इतिहास लेखनाच्या परंपरेच्या अंतर्गत या प्रादेशिक जी काही संसाधनं आहेत, बखर आणि बुरंजी, याचा आढावा आपण आज घेतोय. त्यामुळे याचा आढावा घेताना आपण प्रामुख्याने यामध्ये काय बघणार आहोत, तर नेमकं बखर आणि बुरंजी हा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून का निवडला गेला, त्यामागे कुठली उद्दिष्ट दडलेली आहे, किंवा बखर आणि बुरंजीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला नेमकं काय साध्य होऊ शकतं, याचा या संदर्भातला काही मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत. बखर आणि बुरंजी याचा थोडक्यात मी परिचय दिलेलाच आहे, परंतु पुन्हा नव्याने नेमक्या या बखरीचा आणि बुरंजीचा इतिहास म्हणूनचा काय अर्थ आहे, इतिहास म्हणूनचं काय महत्त्व आहे, अशा अंगाने त्याचा पुन्हा एकदा प्रस्तावनेच्या अर्थाने किंवा परिचय त्याचा करून दिला जाईल. बखर आणि बुरंजी याच्या ज्या मर्यादा काही ठिकाणी ज्या आढळलेल्या जरी असल्या तरी याचा जो फॉर्म आहे, स्वरूप आहे, ते एक साहित्यिक कथानक म्हणून समोर येतं. म्हणजे एखादं साहित्य ज्या पद्धतीने वाचकाला रुजवतं, त्या साहित्यामध्ये जे काही पात्र रंगवलेली आहेत, त्या पात्रांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल उत्कंठा वाढवतं. अगदी तसंच काहीसं बखर आणि बुरंजी याच्यामध्ये ज्या पद्धतीचे लिखाण किंवा कथानक कथन केलेलं आहे, ओके, ते काही बाबतीत तथ्यानुसार आहे, काही बाबतीत तथ्यांचा अभाव आहे, काही ठिकाणी तर्कदृष्टीत
अ, आहे, काही ठिकाणी तर्काचा सुद्धा अभाव आहे. काही ठिकाणी नामोल्लेख आणि क्रम जो आहे, इतिहास काळाचा क्रम तो अत्यंत योग्य पद्धतीने आहे. बऱ्याच ठिकाणी तो अयोग्य पद्धतीने सुद्धा असू शकतो. त्यामुळे ज्या पद्धतीने साहित्य किंवा एखादी कादंबरी आपल्याला एक प्लॉट किंवा एखादा समजून सांगते, एखाद्या कुटुंबाच्या, समाजाच्या, व्यक्तिगत ज्या व्यक्तिरेखा त्यामध्ये चितारलेल्या आहेत, त्या साहित्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला समजून सांगते, अगदी तशा पद्धतीचं खरं तर याचं स्वरूप आहे. त्यामुळे ह्या खरं तर काय साहित्यिक कथानक म्हणून बखर आपल्यापुढे येते इतिहासाचं साधन म्हणून. ओके. त्यामुळे साहित्यिक प्रकार किंवा कथानक आणि इतिहास लेखन या 2 जरी वेगळ्या बाबी असल्या, तरी या साहित्यिक कथानकाचा जो आशय आहे, तो ऐतिहासिक घटना आणि घटितांनी भारलेला आहे. ओके. काही बाबतीत तो अतिशयोक्तीपूर्ण जरी असला, तरी त्यामधून आपल्याला इतिहासाचं त्या काळातल्या घटनांचं अन्वयार्थ किंवा त्या घटनांची इत्थंभूत अ, मर्यादांसकटची माहिती आपल्याला मिळते. तशाच पद्धतीने बुरंजीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा फॉर्म आहे, की त्यामध्येही हा सगळा प्लॉट, हे सगळं कथानक एका साहित्याच्या स्वरूप म्हणून समोर येतं. परंतु त्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक घटना आणि काही राजांची नावं, घराण्यांची नावं ही अ, खरं तर ऐतिहासिक व्यक्तिरेखा म्हणूनच उभ्या राहिलेल्या आहेत. त्या घटना रंगवताना ज्या रंजकतेचा वापर केला आहे, त्यामध्ये काही मर्यादा आहे. कारण त्याचं जे मुख्य प्रयोजन होतं, ते इतिहासाचं जतन केलं जावं हे जसं आहे, तसाच त्या इतिहासाने समोर जो वाचकांचं किंवा येणाऱ्या पिढ्यांमध्ये एक अभिमान त्या राजघराण्याबद्दल, राजवटीबद्दल जागृत व्हावा, असंही एक ज्यांनी कमिशन बसवलेले होते किंवा ज्यांनी त्या बखरी लिहिण्यास भाग पाडलं होतं, सांगितलं होतं. एक कामाचं स्वरूप म्हणून सुद्धा जे सांगितलं होतं, त्याचा मुख्य उद्देश तो आहे. त्यामुळे बखर अ, हा साहित्यिक कथा प्रकार कुठल्या फॉर्ममध्ये येतो, काय येतो, कसा येतो, त्याचा आपण आढावा घेणार. मुळात बखराची व्युत्पत्ती कशी झाली? ओके. आणि त्याचे व्युत्पत्तीचे सिद्धांत कुठले-कुठले आहेत? म्हणजे नेमकं कशाला बखर म्हणायचं आणि कशाला बखर नाही म्हणायचं? ओके. किंवा कुठला जो लिखाणाचा प्रकार आहे, तो बखर या वर्गवारीमध्ये येऊ शकतो. अशा पद्धतीचं आपण बखर म्हणजे काय आणि बुरंजी म्हणजे काय हे समजून घेऊ. त्याचबरोबर त्याचे व्युत्पत्तीचे सिद्धांत आणि ते व्युत्पत्तीशास्त्रीय दृष्टिकोनातून तसेच सामाजिक निर्मितीच्या अंगाने सुद्धा बखरीकडे आपण आणि बुरुंजीकडे सुद्धा लक्ष देणार आहोत. ओके. त्याच पद्धतीने बखरीचा जो संपूर्ण प्रकार असतो, ओके, लिखाणाचा, साहित्याचा, इतिहास लेखनाचा प्रकार, तो नेमका असतो कसा? त्याचं स्वरूप कसं असतं? त्यामध्ये कोणकोणत्या आशयांना अवकाश दिलेला असतो, जागा दिलेली असते. ओके. आणि ह्या सगळ्या बखरी किंवा बुरंजी या नेमक्या कोणत्या काळामध्ये लिहिल्या गेल्या आणि कोणत्या काळात लिहिल्या गेलेल्या बखरींना आपण जास्त प्रमाणित बखरी किंवा बुरंती म्हणू आणि कोणत्या नंतरच्या काळातल्या चितारल्या गेल्या. म्हणजे याचा मूल जो काही मुद्दा तो असा आहे, की काही बखरी ह्या त्या काळातल्या म्हणजे भूतकाळातल्या स्वतः साक्षीदार असलेल्या व्यक्तींनी तेव्हा त्या नोंदवून ठेवलेल्या नोंदी आहेत, की ज्या हळू-हळू बखरीचं किंवा बखर असं त्याने स्वरूप धारण केलं. काही ज्या बखरी आहेत त्या इतिहास घडून गेल्याच्या नंतरच्या 100 वर्षानंतर, 200 वर्षानंतर, ऐकीव माहितीनंतर, वेगवेगळ्या लोकांच्या सामूहिक पद्धतीने तथ्य संकलनानंतर सुद्धा तयार केलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा स्वरूप काय आहे? त्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या आशयांना मोठ्या प्रमाणात अवकाश उपलब्ध करून दिलेला आहे आणि कोणत्या काळामध्ये त्या लिहिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं प्रमाणीकरण करणं आपल्याला सोपं जाईल. त्या बकरीचं संरक्षण किंवा जतन कसं केलं जातं? त्या संदर्भातले जे लेखक असायचे ते नेमके कोणत्या पार्श्वभूमीतून येतात? लेखक हे जे काय आहेत ते इतिहासकार आहेत, की केवळ त्या बखरीपुरता मर्यादित अर्थाने ते इतिहासकार बनतात किंवा नेमकं कोण आहे ते लेखक? की जसं साहित्यिक एखादं साहित्य प्रकृती आपली प्रसवतो किंवा निर्माण करतो, तशाच पद्धतीने फक्त बखरींना एक साहित्यिक दर्जा म्हणून
मिळालेलं आहे, की त्या लेखकाचे स्वतःचे काही प्रयोजन या बखरीद्वारे किंवा बुरुंजीद्वारे त्या काळातल्या इतिहासाच्या नोंदी घेण्याचं मागचं प्रयोजन आहे. नेमक्या या मागच्या प्रेरणा काय आहेत? त्या जतन कसं केल्या जातात? हे जे बखरकार ओके हे कोणत्या पार्श्वभूमीतून येतात आणि त्यांनी जो काही नोंदवलेला आशय आहे, तो साक्षांतरित असेल किंवा घटना घडून गेलेल्याच्या नंतरच्या काळातल्या असतील, परंतु त्याची सत्यता किंवा त्याची पडताळणी करण्याचा नेमका कुठला दुसरा मार्ग आहे का? किंवा त्याच्यावरचं त्याच्यामध्ये नोंदवलेल्या घटना, चितारलेले प्रसंग याची सत्यता कशी बघायची याची आपण चर्चा करणार आहोत. आणि एक एक शेवटचा मुद्दा बखरीच्या संदर्भातला, की या संदर्भातल्या विशेषतः युरोपियन इतिहासकार आणि इतिहासाच्या पद्धतीशास्त्रांकडून बखर या साहित्य प्रकारावर कुठल्या प्रकारच्या टीका केल्या जातात आणि त्याचं महत्त्व आणि मर्यादा काय आहे? ओके. याची आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे त्याचबरोबर बुरंजी जो आसाममधला प्रकार आहे तो त्याचं जतन कसं केलं जातं? बुरंजीचा उगम नेमका कुठल्या काळापासून आणि कुठल्या राजवंश किंवा कोणत्या प्रकारच्या इतिहासाचं नोंद घेण्याच्या स्वरूपात झालेला आहे? त्याची दखल किंवा त्याची चर्चा आपण करणार आहोत. त्याचबरोबर काही ज्या बुरंजी आहेत त्याचे आपण दाखले किंवा त्याची एक आपण नोंद घेण्याचा प्रकार नोंद घेणार आहोत. ज्यामध्ये देवधाई बुरंजी आहे, कामरूपपर बुरंजी आहे, पादशाह किंवा बादशाही बुरंजी आहे, त्रिपुरा बुरंजी आहे, तुंगमिकिया बुरंजी आहे, इत्यादी ज्या विविध बुरंजी आहेत, त्या बुरंजीचा साधारण स्पष्टीकरण आपण देणार आहे. तशाच पद्धतीने आपण बकरीच्या संदर्भात सुद्धा ज्या महत्त्वाच्या बकरी या 15व्या आणि विशेषतः 18व्या 19व्या शतकाच्या त्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याचा उदाहरणासहित स्पष्टीकरण करण्याचा किंवा त्याचा फॉर्म समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्या नावानिशी ती जी बकरी ते बखर नेमकं काय आहे? त्या कुणी लिहिल्या? त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आशय नोंदवला गेला? कोणत्या प्रकारचे लेखक, किती प्रकारचे लेखक ते त्या बकरी निर्माण करताना होते किंवा कुणी कोणत्या प्रकारचे लेखकांची त्यामध्ये एक ऐतिहासिक एंगेजमेंट आहे. त्यामुळं ब्रॉड अर्थाने ह्या सगळ्या जे काही महत्त्वाचे पॉइंटर्स आहेत, या पॉइंटर्सचं आपण सखोल विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नेमकं हा जो काय एक विस्तृत पार्श्वभूमी बखर आणि बुरंजी याची दिल्याच्या नंतर नेमकं या युनिटमध्ये आपल्याला काय समजून घेणं अपेक्षित आहे किंवा कुठल्या पद्धतीची उद्दिष्ट अभ्यासक्रम बनवणाऱ्यांनी बाळगलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला अगेन पुन्हा आपण इतिहास या विषयाशी किंवा या ज्ञानशाखेशी संबंधित गोष्टींची चर्चा करतो. त्यामुळे या बखरींच्या आणि बुरंजीद्वारे आपल्याला इतिहास हा समजून घ्यायला तर मदत होईलच, पण विशेषतः तो प्रादेशिक इतिहास असेल आणि हा प्रादेशिक भूतकाळ खरं तर इतिहास आणि भूतकाळामध्ये जो फरक आहे तो हा खरं तर भूतकाळ समजून घ्यायला आपल्याला जास्त मदत करेल आणि हा भूतकाळ समजून घेताना आपल्याला बखर हे एक इतिहासाचा स्रोत किंवा साधन म्हणून नेमकं काय आहे ते ओळखता येणं असं एक महत्त्वाचं उद्दिष्ट या बखर आणि बुरंजी या प्रादेशिक इतिहास लेखनाच्या स्रोतासंदर्भातलं बाळगलेलं आहे. ओके. त्यामुळे थोडक्यामध्ये या लेक्चरनंतर किंवा या अभ्यासक्रमानंतर आपल्याला नेमकं बखर काय असते, त्याचं इतिहासाचं स्रोत किंवा त्याचं साधन म्हणून त्याची ओळख पटेल आणि त्यामुळे आपल्याला या प्रदेशाचा विशेषतः महाराष्ट्र आणि आसाम या 2 प्रदेशाचा भूतकाळ समजून घेण्यासाठी त्याची मदत होईल. त्याचबरोबर आपण बकरीचे सामाजिक जे काही महत्त्व आणि मूळ आहे, नेमकं हे कुठून, कुणाच्या आदेशाने किंवा कशा बकरीत लिहिल्या गेल्या. म्हणजे त्या इतिहासकाराच्या किंवा बखरकाराच्या स्वतःच्या प्रेरणेने त्यांनी या नोंदी ठेवल्या, की त्यांना तसं करायला कोणीतरी भाग पाडलं का ते त्यांचा कर्तव्याचा भाग होतं. हे जे काही महत्त्वाचे जे मूळ समजून घेणं आहे बकरी निर्मितीचं आणि बुरंती निर्मितीचं त्याचं मूळ आपल्याला याद्वारे समजून घ्यायला मदत होईल. त्यामुळे त्याचं सामाजिक आणि उत्पत्तीशास्त्रीय मूळ हे वेगवेगळं जे आहे म्हणजे याच्यामध्ये सामाजिक इतिहास आणि बखर याचं उत्पत्तीशास्त्र ह्या 2 वेगळ्या गोष्टींच्या मुळांपर्यंत आपण जाऊ शकतो. त्याचबरोबर बकरीची जी रचना आहे म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की हे साहित्य कथानक आहे. पण ज्या पद्धतीने मग एखादी कादंबरी पुढे सरकते, या बकरीची रचना सुद्धा तशीच आहे.
की काही वेगळ्या प्रमाणात, वेगळ्या स्वरूपामध्ये बखरी आपल्या समोर येतात. याचा आढावा किंवा याचा आढावा आपण घेणार आणि यामुळे आपल्याला त्याची रचना समजून घ्यायला मदत होईल. त्याचबरोबर बुरंजीचे जे ऐतिहासिक मूळ आणि साधनं आहेत, त्याची जाणीव आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये किंवा या युनिटमध्ये होईल. जसं बखरींमुळे आपल्याला महाराष्ट्राचा प्रादेशिक इतिहास समजून घेणं सोपं जाईल असं एक उद्दिष्ट बाळगलेलं आहे. तसं आसामच्या इतिहासाचं महत्त्वाचं साधन म्हणून बुरंजीकडे जे बघितले गेलेलं आहे, त्यामुळे बुरंजी या साहित्य प्रकाराला, बुरंजी या इतिहास लेखनाच्या प्रकाराला आपोआपच एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. परंतु हे महत्त्व ऐतिहासिक महत्त्व आहे. तर हे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणे हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट बखर आणि बुरंजी या प्रादेशिक ऐतिहासिक साधनांचा आढावा घेताना ही प्रमुख 5 उद्दिष्ट बाळगण्यात आलेली आहेत. त्यामुळे खरं तर बखर हा जो साहित्य प्रकार आहे, तो तसा स्थूल आणि म्हणजे ऐतिहासिक परिभाषेमध्ये किंवा ऐतिहासिक ज्ञान शाखेनुसार ते असं काही लोडेड किंवा असं टाईट किंवा असं असं मजबूत अशी पद्धतीचे त्यामध्ये तार्किक विधानं आपल्याला आढळत नाही. ओके. कारण त्या भूतकाळातल्या ऐतिहासिक कथा आहेत आणि त्या एका लोकप्रिय स्मृतीचा भाग आहे. म्हणजे पॉप्युलर परसेप्शन ऑफ हिस्ट्री जे आहे, की जे लोकप्रिय इतिहासाचं जतन या लोकांच्या स्मृतीमध्ये हिस्टॉरिक जो पीपल्स कॉन्शियसनेस आहे, पीपल्स मेमरी आहे, त्याचा त्या भाग आहे. म्हणजे हा जो काही इतिहास आपल्याला बखरीतून समजतो, बखरीची रचना, स्वरूप, फॉर्म हे सगळे समजल्यानंतर हा या इतिहासाला एक वेगळ्या पद्धतीच्या लोकप्रिय स्मृती म्हणून गणलं गेलेलं आहे. ओके. म्हणजे पॉप्युलर मेमरीजचा त्या भाग आहे या विशिष्ट प्रदेशातल्या. ओके. म्हणजे त्यामुळे त्या लोकप्रिय स्मृतींचा भाग असल्याने त्यामध्ये जे चित्रण करण्यात आलेलं आहे, ते एखाद्याला त्या प्रदेशाचा इतिहास समजून घेत त्यामध्ये ज्या काही व्यक्तिरेखा, जे काही हिरो, नायक येतात, त्यांच्याबद्दलचा अभिमान तयार व्हावा, अशा पद्धतीचं कथानक या इतिहास या बखरीमध्ये आहे. आणि त्यामुळे बखर ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर एखाद्याला स्फुरण चढेल, त्या प्रदेशासंदर्भातला अभिमान जागृत होईल. अशा पद्धतीच्या लोकस्मृती यामध्ये अनुस्यूत आहेत. ओके. त्याचबरोबर इतिहासाची जी अंतर्निहित जाणीव आहे, त्या जाणीवेचं जे संसाधन आहे, त्यामध्ये सुद्धा बखरींचा समावेश आपल्याला करणं शक्य आहे. ओके. त्यामुळे इतिहास लेखनाचे जे 2 महत्त्वाचे प्रकार आढळतात. एक आहे मौखिक परंपरा आणि दुसरा आहे लिखित मजकूर. ओके. काही मौखिक परंपरा ज्या आहेत गाण्याच्या, गाथाच्या, ओके, राजकवी ज्या पद्धतीचं काव्य निर्माण करत होते त्या खरं तर मौखिक परंपरा आहेत. विशेषतः प्राचीन भारतीय संदर्भातल्या थेरी कथा ह्यानंतर हळू-हळू ज्या काही लोकांनी ऐकल्या त्याच्यावर त्या ऐकून संकलित करून त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे ऐतिहासिक जाणीव ही जशी मौखिक परंपरेमध्ये अनुस्यूत असते, तशाच पद्धतीने ती लिखित परंपरेमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येते. तर बखर हा जो काही प्रकार आहे, तो लिखित मजकुराचा प्रकार आहे, ज्यामध्ये ऐतिहासिक जाणीवेचा समावेश किंवा ऐतिहासिक जाणीवा आपल्याला या दोन्ही परंपरांमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला प्रादेशिक ऐतिहासिक जाणीव आणि लोकप्रिय ऐतिहासिक स्मृती या दोन्हींचं मिश्रण, ओके, पॉप्युलर कल्चर किंवा लोकप्रिय संस्कृतीचा भाग म्हणून बखर आणि इतर बुरुंजी या दोन्ही साहित्य प्रकारांमध्ये आढळून येतं. ओके. त्यामुळे लोकप्रिय ऐतिहासिक स्मृती म्हणजे काय, की म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपल्याला बोलायचं, की महाराष्ट्राचा इतिहास हा खरं तर महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या स्मृतीचा अविभाज्य भाग झालेला आहे. ओके. जरी तो निवडक प्रकारचा इतिहास असला, तरी ज्या ऐतिहासिक नायकांनी त्यांच्या कार्याचं गारूड महाराष्ट्रीयन मनावर घातलेलं आहे, ते सगळे नायक, तो सगळे प्रसंग, ते सगळ्या शौर्याच्या, पराक्रमाच्या कथा, गाथा या दोन्ही लोकप्रिय ऐतिहासिक महाराष्ट्रीयन लोकप्रिय ऐतिहासिक स्मृतींचा भाग होतात.
त्यामध्ये मग प्रामुख्याने 17व्या शतकापासून दीर्घकाळ चाललेला जो शीख आणि मराठा संघर्ष आहे, की ज्यामुळे सुद्धा मराठी अस्मिता एका वेगळ्या पद्धतीने ऑपरेट होते किंवा मराठी अस्मितेच्या रचना करण्यामध्ये सुद्धा या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा, संघर्षाचा परिणाम आपल्याला दिसून येतो. तेव्हा महाराष्ट्राच्या संदर्भात शीख आणि मराठा संघर्ष हा एक लोकप्रिय ऐतिहासिक स्मृतीचं उदाहरण म्हणून आपल्याला बघता येईल. तसंच अहोमची जी लढाई झाली होती औरंगाबादच्या सैन्यासह, त्याचा दाखला या सगळ्या बखरी आणि बुरंजीमध्ये मिळतो, की जो पुन्हा लोकप्रिय ऐतिहासिक स्मृतीचा भाग आहे. त्यामुळे महाराष्ट्राने ज्या पद्धतीने मुघल साम्राज्याला विरोध केला आणि मुघल साम्राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रीयन साम्राज्य, विशेषतः शिवकाल आणि शिवकालोत्तर जो काय घटना आहे, त्या सगळ्या खरं तर मुघल राजवटीला विरोध करतात आणि मुघलांच्या विरोधात जे काय मानस तयार झालं होतं या सगळ्या शिवपूर्व आणि शिवकाळामध्ये, त्या सगळ्यांची नोंद किंवा त्या सगळ्यांचे प्रसंग बखरीमध्ये चितारलेले आहेत, की जे खरं तर लोकप्रिय ऐतिहासिक स्मृतींचा अविभाज्य भाग म्हणून धरला गेला. म्हणजे हे जर चितारले नसते किंवा हे जर समजा प्युअर फॉर्ममध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने जरी समजा त्याचं जतन केलेलं गेलेलं असतं, तरी सुद्धा त्याचं जे गारुड किंवा त्या ज्या कथा एक वेगळ्या पद्धतीचं स्पिरिट किंवा स्फुरण जनतेला देतात, त्यामुळे त्या लोकप्रिय ऐतिहासिक स्मृतीचा भाग झालेला आपल्याला दिसून येतात. तशाच पद्धतीच्या ऐतिहासिक स्मृतींचा भाग आपल्याला बुरंजी हा साहित्य प्रकार झालेला दिसून येतो. बुरंजीचा प्रदेश हा वेगळा आहे. तो खरं तर मुख्यतः आसाम आणि त्यातही मध्ययुगीन आसामशी संबंधित आहे. मध्ययुगीन आसाममधले जे अहोम राजवट आहे आणि अहोम राजवटीतल्या ज्या विविध परंपरा आहेत, त्या या सगळ्या बुरंजी या साहित्य प्रकाराच्या केंद्रबिंदू राहिलेल्या आहेत, जे खरं तर 1228 पासून 1826 पर्यंतचा कार्यकाळाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या विस्तृत अशा कार्यपटलाचा काळपटाचा आशय आपल्याला बुरंजी या इतिहास लेखनाच्या, इतिहास जतनाच्या लिखित परंपरेमध्ये आढळून येतो. त्यामुळे एक जो काय आरोप होता मूलतः इतिहासाच्या पद्धतीशास्त्राला घेऊन युरोपियन इतिहासाकडनं, की भारताला इतिहास लेखनाची परंपरा आहे. प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये काही बाबतीत त्यामध्ये तथ्य जरी आढळत असले, तरी ज्या शतकांचा म्हणजे 15वे शतक, 13वे शतक, 12वे शतक या शतकांमध्ये सुद्धा लिखित मजकूर आपल्याला आढळतात बखरी आणि बखर आणि बुरंजी या स्वरूपातले. त्याच्या प्रमाणीकरणाबद्दल प्रश्नचिन्ह आहेत. आणि इतिहासाची जी साधनं आपण अभ्यासतोय, त्या सगळ्यांच्या प्रमाणीकरणाबद्दल, वैधतेबद्दल प्रश्नचिन्ह आहेत. परंतु त्यामधून आपल्याला इतिहासाची एक वेगळी अंतर्निहित जाणीवेचा ज्ञान होतं, उमग होते आणि तो मुद्दा पुन्हा नव्याने बखर आणि बुरंजीच्या संदर्भात समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं, किंवा त्या संदर्भात आपल्याला या सगळ्या घटनांकडे बघणं अपेक्षित आहे. जसं आपण म्हटलं की बखर हा एक साहित्याचा प्रकार आहे. ज्या पद्धतीने एखादं कादंबरी, कथा, उपन्यास हे आपल्याला रिझवण्याचं काम करतं, त्या पात्रांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातल्या प्रसंगांच्या अवतीभोवती खिळवून ठेवतो. तशाच पद्धतीने आपल्याला बखर हा साहित्य प्रकार सुद्धा जे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी केलेल्या लढाया, त्यांनी घेतलेल्या भूमिका, त्यांनी नवीन ज्या त्या काळानुरूप ज्या काही निर्माण केलेल्या नैतिकता होत्या, शूरपुरुषाच्या, पराक्रमी पुरुषाच्या किंवा सामान्य माणसाच्या, त्या सगळ्या नैतिकतेचा दाखला आपल्याला या साहित्यिक कथानकांमध्ये मिळतो. त्यामुळे बखर या प्रकाराला, इतिहास लेखनाच्या जतनाच्या प्रकाराला एक साहित्यिक मूल्य आहे. ओके. कारण त्याच्यामध्ये जे प्रसंग, त्यामध्ये जे नामोल्लेख आहे, ज्या राजांच्या राजवटीचा दाखला बखर या साहित्य प्रकारात घेतलेला आहे, ते सगळे जे नावं आहेत, त्याची जर आपण पडताळणी केली तर ती फक्त केवळ पात्र नसून ते ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते असं सिद्ध होतं. त्यामुळे या साहित्यिक स्वरूपामध्ये
फक्त तो इतिहास गुंफला गेलेला असल्यामुळे ओके ते शुद्ध ऐतिहासिक ज्ञानशाखेचा दृष्टिकोनातून त्यामध्ये काही मर्यादा पडतात. परंतु त्यामध्ये जरी समजा साहित्याचा स्वरूप म्हणून वापर केलेला असला, तरी सुद्धा त्याचा जो आशय आहे, तो ऐतिहासिकच आहे. ओके. त्यामुळे ऐतिहासिक आशय हा साहित्यिक अभिव्यक्तीसह प्रसवला जातो, निर्माण केला जातो. असा असा ते एक साहित्यिक कथानक म्हणून बखर हा प्रकार आपल्या समोर उभा राहतो. ओके. त्याचबरोबर हा एक सृजनशील असा प्रकार आहे. एक कल्पकता त्यामध्ये लागते. ओके. कारण एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भामध्ये कारण सुरुवातीच्या काळातले सगळे जे बखर असायच्या प्रामुख्याने, त्या विशिष्ट व्यक्तीच्या, विशिष्ट राजाच्या म्हणजे एकटा जो काही इतिहासातला खेळाडू आहे, प्लेयर आहे किंवा पात्र आहे, त्याच्या अवतीभोवती त्याच्या आयुष्यातल्या घटना असा संबंध किंवा अशा पद्धतीचा आशय बखर चितारत होता. त्यामुळे इतिहास म्हणजे एका मोठ्या पटलावर ऐतिहासिक तथ्य म्हणून त्याला मर्यादा जरी असल्या, तर व्यक्तिगत चरित्र म्हणून त्याला त्या संदर्भाकडे त्याला एक वेगळं मोठं मूल्य प्राप्त होतं आणि ते ऐतिहासिक मूल्य म्हणून उभं राहतं. त्यामुळे बखर या प्रकाराला, इतिहास लेखनाच्या जतनाच्या प्रकाराला ऐतिहासिक आणि साहित्यिक असे दोन्ही मूल्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला बखरकडे बघता येतं. यामध्ये प्रामुख्याने बखर साहित्यामध्ये जो मराठा संदर्भातला भूतकाळ आहे, मराठा साम्राज्याच्या संदर्भातला भूतकाळ आहे, मराठा राजवटीच्या संदर्भातला जो भूतकाळ आहे, त्याच्यावर भाष्य किंवा त्याच्या संदर्भातला इतिहास रचनामध्ये आपल्याला बखरीचा उपयोग होतो. त्यामुळे 15व्या आणि प्रामुख्याने 17व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या बखर लेखनाच्या प्रवासाद्वारे आपल्याला संपूर्ण मराठा साम्राज्य, त्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या भूमिका, त्यांनी पेरलेल्या अस्मितेचं अस्मिता किंवा त्याच्यामुळे मिळालेली महाराष्ट्रीयन जनतेला एक वेगळ्या मराठा अस्मिता, या सगळ्यांचे दाखले आपल्याला या बखरमध्ये मिळतात. त्याचबरोबर आपल्याला उत्तेजक मराठा भूतकाळ समजून घेण्यासाठी सुद्धा या साहित्यिक कथानकाचा मदत होते. त्याचबरोबर महत्त्वाचे जे इतिहासकार आहेत, राजे दीक्षित, त्यांच्या दृष्टीने मध्ययुगीन महाराष्ट्रावर भाष्य करणारे जे विविध स्वरूपातले किंवा विविध साहित्य प्रकार होते, ओके, त्यामध्ये बखर हा सुद्धा एक साहित्य प्रकार म्हणून गणला जातो. त्यामुळे बखर सहित इतर जे काय प्रकार होते, त्यामध्ये काय होते, गाथा होतं की जे महाराष्ट्रामध्ये पोवाडे या नावाने प्रसिद्ध आहे. काही रोमॅन्टिक कविता आहेत खरं तर त्याचा फॉर्म, त्याचं एक्सप्रेशन किंवा त्या महाराष्ट्रामध्ये लावणी या नृत्य प्रकाराने त्या कविता किंवा त्या रोमॅन्टिक किंवा त्या प्रणयशील कविता ओळखल्या जातात. ओके. तर मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने गाथा, रोमॅन्टिक कथा अशा साहित्याची निर्मिती केलेली आहे. आणि तदनंतर सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये शकावली, बखर, कैफियत, संतचरित्र इत्यादींचे दाखले मिळतात. आणि हे सगळे साहित्य प्रकार हे खरं तर ऐतिहासिक मूल्य साठवून ठेवलेली आहे. वंशावळी आपण वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेतलं की एखाद्या राजाच्या किंवा एखाद्या घराच्या किंवा एखाद्या राजवटीच्या फॅमिली ट्रीज, त्याचा जो मूळ पुरुष कोण, त्यानंतरचा त्याचा मुलगा कोण, त्याचा नातू कोण, ते कुठून कुठे गेले, स्थलांतराच्या संदर्भातली काही माहिती, अशा विशिष्ट घराण्यांच्या वंशावळी आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच काळाच्या संदर्भामध्ये समजा त्याला एक क्रम आहे, क्रम जर असला तर त्या व्यक्तीच्या, त्या घराण्याच्या, त्या राजवटीच्या वंशावळी म्हटलं गेलं. आणि त्याच्यामध्ये जर समजा काळानुरूप असा क्रम असला, क्रमिक असल्या तर त्या शकावली म्हणून गणल्या गेल्या. हा एक शकावलीचा साहित्य प्रकार आहे, पोवाड्याचा प्रकार आहे, लावणीचा प्रकार आहे. कौटुंबिक वृत्तांत आहेत की जे कैफियत या नावाने ओळखले जातात. संत कवींची चरित्रे आहेत, काही रेखाचित्रे आहेत की जे संत चरित्र, हॅगिओग्राफिकल लिटरेचर म्हणून ओळखलं जातं. तर ह्या सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये जे खरं तर मध्ययुगीन महाराष्ट्राच्या साहित्यिक कथानकाला एक वेगळा हातभार लावतो, त्याच्यामध्ये बखर हा सुद्धा एक साहित्य प्रकार म्हणून गणला जातो, असं दीक्षित या इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे
बखर ह्या साहित्य प्रकार म्हणून जरी असला तरी त्याच्यामध्ये ऐतिहासिक मूल्य कसं आहे, हे आपण काही बकरींची प्रत्यक्ष उदाहरणे घेऊन कोणत्या पद्धतीचा इतिहास त्यामध्ये चितारण्यात आला, कोणत्या पद्धतीचे ऐतिहासिक दाखल्यांची नोंद त्या बकरीमध्ये घेण्यात आली, हे जेव्हा आपण उदाहरणं बघू त्यामध्ये आपल्याला या साहित्यिक कथानकाच्या प्रकारामध्ये ऐतिहासिक मूल्य कसं दडलेलं आहे, त्याचा आढावा आपण नक्की घेऊ. ओके. त्याचबरोबर हा जो काही प्रकार आहे साहित्यिक कथानकाचा प्रकार की जो बखरीमध्ये प्रतिबिंबित होतो, तो खरं तर त्या बखरकारांनी किंवा ज्यांना ह्या बखरेद्वारे त्या घटितांची नोंद घ्यावंसं वाटत होतं, हा त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलेला, सांगितलेला इतिहास आहे. त्यामुळे त्यामध्ये एक न्यूट्रॅलिटी किंवा त्यामध्ये एक सर्वसमावेशकतेचा अभाव आढळू शकतो. ही एक मर्यादा बखरींच्या संदर्भात आपल्याला दिसून येते. कारण त्या बखरकारांनी बखरनवीसांनी आपापल्या पद्धतीने लिहिलेला, सांगितलेला इतिहास आहे. त्याचबरोबर ज्यांचं बखर या साहित्य प्रकारावर सर्वात महत्त्वाचं काम आहे किंवा या बखरींचा वापर करून ज्यांनी मराठा इतिहासाच्या संदर्भात एक मोलाची कामगिरी, मोलाची भर पाडली, ते अशा ज्या इतिहासकार आहेत प्राची देशपांडे, यांच्यामुळे सुद्धा बखर हा साहित्य प्रकार आणि त्याच्यातलं ऐतिहासिक मूल्य आपल्याला समजण्यामध्ये मदत होते. त्यामुळे प्राची देशपांडे यांच्या मतानुसार या साहित्याला जे ऐतिहासिक मूल्य प्राप्त झालेलं आहे, तर ते त्यामध्ये असलेल्या अचूकतेमुळे नव्हे, तर त्यामध्ये जो भूतकाळाचा विचार झालेला आहे आणि त्या भूतकाळाचा विचार झालेला असल्यामुळे तो भूतकाळ हा लिहून काढणे किंवा इतिहास हा लिहिण्यासाठी एक समर्थता प्राप्त झालेली आहे, असं देशपांडे या इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याच्या अचूकतेच्या संदर्भात बखरीमध्ये असलेल्या अचूकतेच्या संदर्भात, तथ्यांच्या अचूकतेसंदर्भात प्रश्न आहेतच. तर तो मुद्दा प्राची देशपांडे या इतिहासकार इथे अधोरेखित करतात. त्यामुळे त्याला जे ऐतिहासिक मूल्य आहे, ते भूतकाळाचा विचार आणि त्या संदर्भातलं जे लिखाण आहे, त्यामुळे त्याला ऐतिहासिक मूल्य प्राप्त झालेलं आहे, ना की त्यामध्ये असलेल्या तथ्यात्मकतेमुळे किंवा ॲक्युरसीमुळे. आता बुरुंजीमध्ये कुठल्या प्रकारची कथा किंवा त्याचा फॉर्म कसा आहे, की जो जवळपास खरं तर आपल्याला बखर या साहित्य प्रकारासारखा साहित्य प्रकार आपल्याला बुरुंजीमध्ये सुद्धा आढळतो, की पण तो बुरुंजी हा आसाम या प्रदेशाशी संबंधित आहे. त्यामुळे आसाम या प्रदेशाची, या राज्याच्या भूतकाळाची पुनर्रचना, इतिहासाचं पुनर्लेखन करण्यासाठी एक विश्वसनीय स्रोत म्हणून बुरंजी या साहित्यिक कथानकाकडे बघितलं गेलेलं आहे. ठीक आहे. कारण आणि बुरंजीमध्ये सुद्धा विविध पद्धतीचे दाखले देतात, की जे आसाममध्ये जरी असले तरी त्यामध्ये शाही बुरंजी हा आसाममधला प्रकार आहे. राजमाला हा त्रिपुरामधला प्रकार आहे. चेथरो कुंपापा हे मणिपूरमधला जो इतिहास आहे. अशा पद्धतीचा जे साहित्यिक कथानक आपल्याला आसाम आणि आसपासच्या लगतच्या प्रदेशामध्ये सुद्धा आढळतात. त्यामुळे बुरंजी हा एक खरं तर कोर्टली किंवा इतिहासाच्या वर्गवारीचा एक प्रकार आहे. न्यायालयीन इतिहासाची श्रेणी असलेला प्रकार आहे. न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचे जतन केलं जायचं काही गोष्टींचं, घटनांचं, घटितांचं, तशा सुरुवातीचे बुरंजी आपल्याला त्या फॉर्ममध्ये, की ज्यामध्ये न्यायालयीन इतिहास दिसतो किंवा न्यायालयीन दप्तरांची काही सांगड घातलेली दिसते, असं ते आहे. त्याचबरोबर 13व्या शतकामध्ये खरं तर बुरंजी या लेखनाचा प्रकार सुरू झालेला आहे, की ज्या परंपरेमध्ये आपल्याला आसाम आणि आसपासच्या प्रदेशातल्या सत्ताधारी राजघराण्यांचा इतिहास किंवा त्यांचं प्रतिबिंब आपल्याला बुरंजी या साहित्यिक कथानकामध्ये दिसते. ओके. त्यामुळे या संदर्भातला बुरंजीमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक अर्थ दडलेला आहे, की जो आपल्याला आसाममधील अहोम लोकांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये काही नवीन माहिती पुरवतो किंवा एक वेगळ्या पद्धतीची ची रचना ती आसाममधल्या अहम लोकांचा इतिहास रचताना आपल्याला त्याची मदत होते. त्यामुळे बुरंजी सोबतच वंशावळी हा ग्रंथ प्रकार जो आसाममध्येही उपस्थित आहे. जसं तो महाराष्ट्रामध्ये वंशावळ किंवा शकावली जर क्रम असेल त्या सगळ्या म्हणजे क्रमिक पद्धतीने तो कालपट जर
चित्रित केलेला असेल तो शिखावली म्हणून म्हणतो. तसाच वंशावळी विशिष्ट राजवटीच्या वंशाचा आढावा घेणे, त्याच्या मूळ पुरुषाची नोंद करून त्या मूळ पुरुषापासून तयार झालेल्या इतर ज्या काही फांद्या आहेत त्यांच्या घराण्याच्या, की ज्याला जेनेलॉजिकल ट्रीज असं म्हणतात, तो त्याने सुद्धा एक आसाममधल्या प्रादेशिक इतिहास लेखनाला बुरंजी व्यतिरिक्त जो काय प्रकार आहे वंशावळी त्यांनी भर घातलेली दिसते. त्याचबरोबर जे महत्त्वाचे दुसरे इतिहासकार आहेत चॅटर्जी, त्यांच्या अभ्यासानुसार या बुरंजी साहित्य प्रकारांमध्ये ऐतिहासिक जाणीव या बुरंजीमध्ये आहे, परंतु ती संस्कृत आणि पर्शियन प्रभावाने जी काही भारतीय परंपरा तयार झालेली आहे त्या सगळ्यांचं प्रसंग किंवा त्या सगळ्यांचा उल्लेख किंवा त्या सगळ्यांचा आशय आपल्याला किंवा या सगळ्या वाक्याचा आशय आपल्याला बुरंजीला व्याख्यांकित करताना होतो. त्यामुळे बुरंजीमध्ये संस्कृत पर्शियन द्वारे भारतीय परंपरा चितारली, त्याचबरोबर ऐतिहासिक जाणीव की ज्याला आपण अंतर्निहित ऐतिहासिक जाणीव एम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस म्हणतो, तो आसामच्या संदर्भात आपल्याला बुरंजीमध्ये सुद्धा आढळतो. त्यामुळे बखर हा जो साहित्य प्रकार आहे, बखर साहित्य प्रकारामुळे खरं तर मराठा साम्राज्याच्या निर्मिती समजून घेण्यामध्ये आपल्याला बखर मोलाची भर पाडतो. त्यामुळे मराठा राज्यव्यवस्थेची, मराठा साम्राज्याची उभारणी कशी झाली याची महत्त्वाची मोलाची माहिती काही प्रसंगानुरूप आणि विशेषतः त्या काळात ज्या बखरी लिहिल्या गेल्या त्या बखरीवरून त्याची जाणीव आपल्याला होते. यामध्ये शिवकाळ म्हणजे तीन प्रकारचं म्हणजे कालानुरूप जर आपण याचं वर्गीकरण केलं तर शिवपूर्व काळातील बखरी, शिवकालीन बखरी आणि नंतरच्या काळातल्या विशेषतः 19व्या शतकापर्यंत या बखर लेखनाचा काळ आहे. तेव्हा अशा काळाच्या दृष्टीने तीन प्रमुख वर्गीकरणाच्या आधारे आपल्याला या तिन्ही काळांमध्ये महत्त्वाचे असलेले राजघराणे आणि राज्यकर्ते त्यांचे चरित्र आपल्याला या बखरीद्वारे समजतं. त्यामुळे जसं म्हणजे विशेषतः महाराष्ट्रातले जे काही इतिहासकार आहेत ह्या साहित्य प्रकाराकडे एखाद्या साहित्याच्या म्हणजे काल्पनिक साहित्यापेक्षाही त्याचं जे स्वरूप आहे ते चरित्रात्मक जास्त राहिलेले. त्यामुळे ह्या समग्र काळपटाचा आशय बखरीमध्ये जरी येत नसला तरी विशिष्ट व्यक्तींचे चरित्रांमधली या बद्दलची विस्तृत आणि सखोल माहिती आपल्याला बखरीमध्ये आपल्याला दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे जे इतिहासकार आहेत की ज्यांनी बखरीच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं भाष्य केलं आणि त्याचं स्वरूपही समजून घेऊन त्याची जी उत्पत्ती समजून घेण्याचा त्यांचा जो प्रयत्न केला, तर त्यांच्या मतानुसार त्यांचं जे इतिहासकार आहेत सुमित गुहा, तर सुमित गुहा या इतिहासकारांच्या मते बखर या साहित्य प्रकारांनी महाराष्ट्रातील घराणेशाहीची प्रादेशिक अस्मिता उभी केली. त्याचबरोबर त्या प्रादेशिक अस्मितेबद्दल अभिमान जागृत करण्याचं काम केलं की ज्यामुळे महाराष्ट्राचा गौरवशाली भूतकाळ निर्माण होण्यामध्ये किंवा निर्माण करण्यामध्ये या बखरीने एक महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. ओके, त्यामुळे जी घराणेशाहीची प्रादेशिक अस्मिता होती ती खरं तर अभिमानात विलीन झाली की ज्यामुळे महाराष्ट्राचा गौरवशाली भूतकाळ निर्माण होण्यामध्ये महत्त्वाची मदत या बखरमुळे होते. तर बखर ही खरं तर एक साहित्यिक प्रकार आहे, तो चरित्रलेखनाचा प्रकार आहे, काहींच्या दृष्टीने ते ऐतिहासिक आख्यान आहे, सांस्कृतिक आख्यान सुद्धा किंवा एक तो पुराणिक आख्यान सुद्धा आहे. तर बखर हे मूलतः प्रामुख्याने 16व्या शतकापासून त्याला ऐतिहासिक आख्यानाचा दर्जा किंवा तो लिखाणाची परंपरा सुरू झालेली आहे. पण बहुतेक बखरी ह्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 19व्या शतकापर्यंत रचल्या गेल्या असं प्राची देशपांडे या इतिहासकारांचं विधान आहे, म्हणणं आहे. ओके, आता याची जी व्युत्पत्ती आहे म्हणजे याची जी ओरिजिन, याची जी निर्मिती आहे ती कशी झाली, तर बखर हा खरं तर याच्या संदर्भात बरेचसे वादंग आणि विविध मतमतांतरे जरी असली तरी ज्या मुद्द्यांवर इतिहासकारांमध्ये एकमत झालेलं आहे किंवा एकमत म्हणण्यापेक्षा ज्यांच्यामध्ये जवळीक तयार झालेली याच्या विधानांबद्दल, तर बखर हा अरबी भाषेतील खबर या शब्दांपासून निर्मिलेला व्युत्पन्न झालेला शब्द आहे. खबर म्हणजे माहिती ठेवणे, माहिती संकलन करणे, माहितीचं जतन करणे, असा पर्शियन कोर्टांमध्ये जे जे काही वाक्प्रचार आणि ज्या ज्या काही शब्दावली असायच्या त्या अरबी भाषेतील खबर यावरून बखर आलं असतं. किंवा वार्तापत्र जे होतं किंवा त्या पर्शियन दरबारातलं अखबार ज्याला म्हटलं जायचं
तर अखबार आणि वार्ता याचाही अर्थ किंवा आशय बखरीप्रमाणेच किंवा त्याच्यावरून सुद्धा या अखबाराला बखर म्हटलं गेलं असावं. खरं तर हे 17व्या आणि 18व्या शतकाच्या संदर्भातले जे काही पर्शियन कोर्ट कल्चर किंवा पर्शियन दरबार असायचे त्याच्यामध्ये खबर, अखबार याचे या सगळ्या शब्द असायचे. त्यामुळे बहुतेक त्याचबरोबर 18-17 याच काळामध्ये 17व्या-18व्या शतकामध्ये बहुतेक ग्रंथाच्या शेवटी खैर असं म्हटलेलं जायचं. ओके. खैर हा पुन्हा एक पर्शियन शब्द आहे. त्याला नंतर हळू-हळू खैरला बखैर म्हटलं गेलं, की जे एकतर ते पुस्तकाच्या किंवा ग्रंथाच्या शेवटी असायचं किंवा बखरीमध्ये बराच जे काही स्वरूप आहे ते एखाद्या ऑफिसर सिनियर कनिष्ठाने वरिष्ठ अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्राचा फॉर्म म्हणून सुद्धा बखर ची नोंद झालेली आहे. त्यामुळे जे शेवटी पर्शियन भाषेत बखैर लिहिलं जायचं, की ज्याचा मराठीत अर्थ होतो, सर्व काही ठीक आहे. त्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा बखर हा शब्द आला असावा, असं एस एम जोशी यांना वाटतं. वार्ता, बातमी, खबर या सगळ्यांपासून बखर हा शब्द बनला असावा. काही इतिहासकारांच्या मते या बखर म्हणजे या पौराणिक आख्यायिका आहेत. त्या विशिष्ट व्यक्तिमत्वावर आधारित असं ते साहित्य सुद्धा आहे. काहींच्या मते या सर्जनशील कथा आहेत किंवा त्यामध्ये वाङ्मयीन मजकूर मोठ्या प्रमाणात दाखवला जातो. आणि त्याचबरोबर त्याच्या गुणवत्तेच्या नुसार यामध्ये इतिहासाचं किंवा ऐतिहासिक वर्णन आढळतं किंवा हे जे काही विशिष्ट वैशिष्ट्य आपण बखरीशी जोडलेले आहेत, तर काही बखरींमध्ये एकाच वेळेस हे सगळे गुणधर्म आपल्याला आढळू शकतात. ओके. त्यामुळे खरं तर बखरींचा 16व्या शतकात उगम झालेला आहे आणि प्रामुख्याने जेव्हा मराठा साम्राज्य शिवरायांच्या नेतृत्वामध्ये 1670 पासून एका वेगळ्या विकासाकडे ते विकासाकडे सुरू झालं किंवा त्याचा विकास सुरू झाला, तेव्हा खरं तर या बखरींची उपयोगिता शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये उदयास आली. त्या काळात असलेल्या पर्शियन आणि यवनी ज्या काही गोष्टी होत्या त्या किंवा राजभाषा होत्या, त्याचं महत्त्व कमी करण्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी मराठीमध्ये असे वृत्तांत लिहिण्याचा उपयोग सुरू केला, की जो हळू-हळू बखर हा प्रकार म्हणून सुरू झाला. यामध्ये काही ठिकाणी दुहेरी संदर्भ आढळतात, जसे की स्थानिक घटनांची नोंद आढळते आणि त्याचबरोबर माहितीचं तथ्यात्मक कथन सुद्धा आढळतं, की जे त्या काळातल्या ज्या काही सत्तेच्या खरं तर ह्या सगळ्या ज्या गरजा आहेत, म्हणजे बखरीच्या प्रेरणा किंवा माहिती जतन करण्याचा, तो खरं तर कमिशन बेस्ड आहे. कुणीतरी नेमलं कुणाला तरी ते प्रसंग चितारण्यासाठी किंवा त्याची नोंद ठेवण्यासाठी. त्यामुळे बहुतेक बखरी या स्वयंप्रेरणेने तयार न होता या कुणाच्या तरी आदेशाने आणि कुठल्यातरी प्रशासनिक गरजेतून तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे बहुतेक बखरी या गद्य स्वरूपात आढळतात, की ज्यामध्ये त्याची भाषा म्हणून मराठी वाक्प्रचार, प्रशासकीय फारसी या दोन्हींचं मिश्रण आणि काही बखरींमध्ये संस्कृत आख्यायिकांचं संपादन सुद्धा आपल्याला आढळतं. काही बखरींच्या संदर्भामध्ये विशेषतः देशपांडे या इतिहासकार जे आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार त्या बखरी पौराणिक आख्यायिका, दैवी हस्तक्षेप, नाट्यमय कथा, प्रशासकीय आणि लष्करी प्रक्रिया, त्याचबरोबर शारीरिक कौशल्य या सगळा आशय या बखर या साहित्य प्रकारांमध्ये आपल्याला आढळून येऊ शकतो. त्यामुळे पहिली बखर जी आहे किंवा सगळ्यात जुनी प्राचीन बखर ही महिकावतीची बखर म्हणून गणली गेली, की ज्याला इतर 14व्या-15व्या शतकामध्ये अनेक लेखकांनी ती लिहिण्यामध्ये त्याचं मोलाची भर घातली. खरं तर उत्तर कोकणातल्या ऐतिहासिक घटना, कविता, गद्य अशा स्वरूपातली ही महिकावतीची बखर आहे आणि या बखरीमध्ये खरं तर महाराष्ट्र धर्म, भागवत धर्म च्या प्रारंभिक जीवनाबद्दल वृत्तांत आपल्याला आढळतात आणि ही बखर लिहिण्याचा आदेश खरं तर शिवाजीचे जे दुसरे पुत्र होते राजाराम, त्यांच्या आदेशान्वये सभासद बखर 1694ला लिहिली गेली. त्याचबरोबर शाहू यांनी सांगण्यावरून मल्हार रामराव चिटणीस जे शाहू द्वितीय सातारा दरबारातील एक वरिष्ठ लेखक होते, त्यांनी 1811 साली चिटणीसांची बखर केली. यामध्ये सुद्धा शिवरायांचं जीवन आणि भोसले वंशाचा वंशक्रम यामध्ये आपल्याला आढळतो. त्याचबरोबर 1818ला पेशव्यांची बखर, की जी कृष्णाजी विनायक सोहनी
यामध्ये पेशव्यांचा इतिहास खरं तर 18व्या शतकाच्या संदर्भात तो येतो आणि त्यामध्ये काही वंशावळींचं विवरण त्याचबरोबर मराठा ज्या शक्तीचा विस्तार आणि विकास त्याचे काही कसा झाला त्याचं विश्लेषण आपल्याला पेशव्यांची बखर मध्ये दिसून येतं. महाजी शिंदेच्या सांगण्यावरून भाऊसाहेबांची बखर खरं तर शांताराम यांनी लिहिलेली होती, की ज्या पानिपतच्या युद्धांवर 1761 ला जे पानिपतचं युद्ध झालं होतं, त्याचं विशिष्ट विवरण आपल्याला भाऊसाहेबांची बखर ही जी 9 भागांमध्ये विभाजित आहे, 9 धड्यांमध्ये म्हणूया आपण पाहतो. त्या 9 लेखांमध्ये ही भाऊसाहेबांची बखर लिहिलेली आहे. त्याचबरोबर शेडगावकर बखर जी लक्ष्मण भावे यांनी 1924 ला लिहिली. महिकावतीची बखर ही जी 12व्या आणि 16व्या शतकातली की जी कोकण च्या संदर्भात आहे की जी केशवाचार्य आणि नायकराव या लेखकांनी लिहिलेली आहे. तर ह्या काही निवडक अशा बखरी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पेशव्यांचा, मराठ्यांच्या विस्तारांचा, शिवकाळाचा, शिवोत्तर काळाचा, शिवपूर्व काळाचा इतिहास समजून घेण्यामध्ये मदत होते. विशेषतः सभासद बखरांमध्ये आपल्याला शिवाजींचे आजोबा मालोजी आणि त्यांनी अहमदनगर या ठिकाणी निजामाच्या सेवेत जी काही सर्व्हिस केलेली आहे त्याचे वर्णन आपल्याला आढळतात. त्या काळातल्या दरबाराच्या संदर्भातली आपल्याला माहिती मिळते. शिवरायांच्या जीवनातील सर्व प्रमुख घटनांचा आणि मराठा राज्य स्थापनेच्या संदर्भातला आशय या सभासद बखरेमध्ये नोंदवलेला गेलेला आहे. त्याचबरोबर मराठा सत्तेचा उदय होण्यासाठी जे संकट कारणीभूत ठरले, विशेषतः 1680च्या काळाच्या नंतर त्या काळातलं त्याचा सुद्धा दाखला आपल्याला दिसतो. शिवाजी आणि औरंगजेब यांच्यामधले जे काय सत्तेच्या संदर्भातलं स्थलांतर वेगवेगळ्या ग्रुपचं आहे त्याची माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर मुघल साम्राज्याच्या विस्मयकारक शक्तीपासून शिवरायांनी जे प्रतिआव्हान मुघल साम्राज्याला दिलेलं आहे, हे सगळ्या कथानकापर्यंतची वाटचाल आपल्याला सभासद बखर मध्ये दिसते. त्याचबरोबर शिवरायांनी त्या संदर्भातलं त्यांना मुघलांकडून रोखण्याचं, तुरुंगात टाकण्याची, बादशाहची सर्व जे प्रसंग आहेत ते सभासद बखरमध्ये नोंदवल्याचं प्राची देशपांडे हे असं उदाहरणासहित स्पष्ट करतात. त्याचबरोबर चिटणीसाची बखर हे खरं तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू होते. यामध्ये शिवरायांचं चरित्र खरं तर शतकभरानंतर मल्हार रामराव चिटणीस यांनी दिलं. याचा जो मुख्य भर आहे चिटणीसाच्या बखरीचा तो पौराणिक नैतिकतेच्या विश्वातील आदर्श चरित्र घडवण्यामध्ये आणि नैतिक वर्तनाची चौकट ठरवण्यामध्ये आणि त्या अनुषंगाने शिवरायांच्या धोरणाची चर्चा आपल्याला चिटणीसांच्या बखरमध्ये प्रस्तुत झालेली दिसून येते. तसेच पानिपतच्या युद्धावर खरं तर पानिपतच्या युद्धानंतरच्या अनेक दशकानंतर लिहिलेली आहे ती आहे भाऊसाहेबांची बखर. ओके. त्यामुळे भाऊसाहेबांच्या बखरेमध्ये अहमद शाह अब्दालीचं अफगाण सैन्याविरुद्ध मराठाचा जे पराभव झाला या पानिपतच्या लढाईमध्ये त्याची विशेष कारणे त्याचं विश्लेषण भाऊसाहेबांच्या बखरमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. त्याचबरोबर हिंदुस्थानातील ज्या बदलत्या राजकीय आघाड्या होत्या आणि त्यामध्ये वेगवेगळ्या समूहांचे जे नेते होते त्यांच्यामध्ये असलेल्या विशिष्टतः शिंदे आणि होळकर यांच्यामध्ये ज्या स्पर्धात्मक महत्वाकांक्षा होत्या त्या सगळ्या महत्वाकांक्षांचा पट हा 1750 पासून 1761 पर्यंत या काळामध्ये ज्या घडामोडी घडतात आणि त्याचा आपल्याला दाखले मिळतात. त्याचबरोबर या आघाड्यांचे किंवा या बदलत्या हितसंबंधांचे राजकीय संबंध जे मुघलांशी, अवधच्या नवाबांशी, रोहिलाशी, राजपूत आणि जाट पूर्णपणे एका वेगळ्या ब्राह्मण सुप्रमसीच्या अंगाने त्याच्यामध्ये पेशव्यांचा काळ चितारला जातो पानिपतच्या बखरीमध्ये. त्यामुळे भाऊसाहेबांची बखर आणि पानिपतची बखर याच्यामध्ये दोन वेगळ्या आहेत. सर्वात महत्वाची जुनी जी बखर आहे ती महिकावतीची बखर आहे की जी केशवाचार्यांनी लिहिलेली आहे. त्यामध्ये नायकोराव देसला स्थानिक वंशानुभूत मलाडच्या अधिकाऱ्याला श्रीदेवी आदिशक्ती जगदंबिका महाराष्ट्र धर्मरक्षिता असे स्वप्न पडते आणि ते स्थानिक अधिकाऱ्याची सभा घेऊन ते आदेश देतात आणि उत्तर कोकणातील या सगळ्या समुदायाला महाराष्ट्र धर्माची, भागवत धर्माची जाणीव करून देण्याच्या फॉर्ममध्ये किंवा अशा पद्धतीचे आशय आपल्याला महिकावतीच्या बखरमध्ये दिसतात. त्याचबरोबर इतिहासाचे जे तरुण अभ्यासक आहेत मुफीद मुजावर त्यांनी महिकावतीच्या बखरमध्ये मुस्लिमांचं चित्रण, मुसलमानांचं चित्रण कशा पद्धतीने केलं असाही एक महत्त्वाचा आपल्याला ऐतिहासिक दाखला डॉक्टर मुफीद मुजावर हे तरुण इतिहासकार देतात.
त्याच्या संरक्षण, लेखक आणि सत्यतेबद्दल जरी बरेचसे प्रश्न असले तरी अ, अ, इतिहास लेखनामधल्या जे या आख्यायिका आहेत त्यातले ताण, तणाव, दावे हे सगळ्या गोष्टी अ, याच्यामध्ये येतात. लेखक म्हणूनची स्वतःची प्रेरणा जरी नसली, काही कमिशन असली तरी एक वेगळ्या पद्धतीचे च्या म्हणजे कायद्या किंवा लॉच्या संदर्भात नोकरशाहीच्या विश्वात ज्या कथा उदयास आलेल्या आहेत आणि प्रसारित झाल्या, त्याचा दाखला आपल्याला याच्यात मिळतो. ओके. या संदर्भातल्या वैधतेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह या सगळ्या संसाधनांबद्दल आहेच. ओके. परंतु अ, अ, तो जरी मुद्दा तरीसुद्धा याच्यातून आपल्याला एक वेगळी ऐतिहासिक जाणीवेचा अ, दाखला याच्यातून मिळतो. बुरंजी हे खरं तर काश्मीर आणि आसाम या दोन्ही प्रदेशांच्या इतिहास लेखनामध्ये बुरंजींचा वापर, काही ठिकाणी वंशावळीचा वापर, विशेषतः 12व्या शतकातील 11व्या शतकातील कन्नड आणि संस्कृतमध्ये लिहिलेला जो राजतरंगिणी ग्रंथ होता, त्याच्यामध्ये बुरंजींचा आणि वंशावळीचा वापर केलेला दिसतो, असं डेका या इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे बुरंजी हा सुद्धा एक ऐतिहासिक प्रकार आहे, की जो 1228 ते 1826 या काळामध्ये अ, अ, प्रसार त्याचा पावलेला आहे, की ज्याद्वारे आसाममधल्या अहोम राजघराण्याचा इतिहास आपल्याला समजून घेण्यामध्ये त्याची मदत होते. त्याचबरोबर आसामच्या वसाहतपूर्व इतिहासाचे आकलनाचा इतिहास खरं तर बुरंजी या संसाधनांवरच आधारित आहे. सुरुवातीला तो ताई, अहोम अशा भाषेत लिहिलेला होता. परंतु त्या काळात तिथल्या लोकांनी हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर, अनेकांनी हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर तो आसामी भाषेत सुद्धा बुरंजी लिहिला जाऊ लागला. त्यामुळे इंग्रजांच्या आक्रमणानंतर खरं तर बुरंजींचा संग्रह करणं सोपं झालं आणि ती अहोम ही शान लोकांची एक शाखा होती, ज्याला ताईस किंवा थाई म्हणायचे. याचा मूळ जो आहे खरं तर आग्नेय आशियामध्ये 1828 पासून ते आसामपर्यंत ते पोहोचलेलं आपल्याला दिसून येतं. काही देवधाई बुरंजी आहे, की ज्यामध्ये बुरंजी देवधाई हे पुजारी अ, यांचे ही सगळ्यात जुनं हस्तलिखित म्हणून आढळते, ज्यामध्ये अप्पर बर्माच्या शंसनी जतन केलेलं साहित्य आहे. यामध्ये अहोमचे प्रामुख्याने सृष्टीच्या मिथकांवर, दंतकथेवर या सगळा त्याचा भर या देवधाई बुरंजीचा राहिलेला आहे. आणि कामरूपपर बुरंजी हे खरं तर प्राचीन आसामचा एक ऐतिहासिक वर्णन आपल्याला या बुरंजीमध्ये आढळतं, ज्याला कामरूप सुद्धा म्हणतात. त्यामुळे आसाम आणि कूच बिहारचा मुघलांशी जो संघर्ष झाला त्याचा आशय आपल्याला कामरूप बुरंजीमध्ये आढळतो. त्यामुळे गुवाहाटी कामरूप संशोधन समिती, अमेरिकनने जे बाप्टिस्ट मिशन कडून ज्या माहिती गोळा केल्या त्याच्या आधारावर कामरूप बुरंजी चा आशय आपल्याला आढळतो. आज आपण इथे थांबू. नमस्कार.